नेरपिंगळा येथे कर्जबाजारी शेतकरी प्रकाश पोटे यांनी नापिकी आणि कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली आहे। त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट दिली आणि आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय। चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। नेरपिंगळा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश पोटे यांनी कर्जबोजामुळे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे। कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी यामुळे ते चिंताग्रस्त होते। याबद्दल माहिती मिळताच माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी पोटे कुटुंबियांना भेट दिली। त्यांनी त्यांच्या वेदना जाणून घेतल्या आणि आर्थिक मदतीसह शासनाकडे मदतीची मागणी करण्याचे आश्वासन दिले। या भेटीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुटुंबियांच्या वेदना ऐकताच ठाकूर यांनी त्यांचे अश्रू पुसलेत व कुटुंबाला आधार दिला। 20 तारखेला एक आत्महत्या झाली। 20 तारखेला तुमच्या ऑफिस मधनं अजून कोणी आलेलं नाही। पोटे प्रकाश पोटे तुमच्या ऑफिस मधनं कोणीच आलेलं नाही। पंचनामा वगैरे झालेला आहे, पीएम झालेला होता, पण ते जरा व्यवस्थित त्याचा रिपोर्ट नीटनेटका गेला पाहिजे हे बघा थोडंसं, ठीक आहे। आणि मग तुमच्या तालुक्या लेवलच्या कमिटी नंतर ते जर जिल्हा लेवलच्या कमिटीला पाठवलं की मला थोडं अवगत करा। यशोमती ठाकूर यांच्या या सहकार्यामुळे पोटे कुटुंबाला थोडासा आधार मिळाला आहे। मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांना कायमस्वरूपी तोडगा लावण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे।